नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीतून एकनाथ शिंदेंना वगळून देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंना पहिला धक्का दिला। विशेष म्हणजे या समितीमध्ये अजित पवार यांना स्थान दिलं गेलं होतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या समितीतून डावलण्याचा अर्थ राजकीय धक्का असल्याचं मानलं गेलं। आता आज पत्रकार परिषद सुरू असताना MSP म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राइस न्यूनतम मूल्य ठरवणारी शिंदेंच्या अखत्यारीतील समिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी बरखास्त केली अशी माहिती मिळते आहे। आणि हा होता एकनाथ शिंदे यांना दुसरा धक्का। त्यावर बोलताना संजय राऊत असं देखील म्हणाले की जर समिती बरखास्त केली असेल तर निश्चित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात काही चांगली योजना असेल। शिंदे जिथं जातात तिथं भ्रष्टाचार करतात आणि या समितीमध्ये नक्कीच काहीतरी भ्रष्टाचार झाला असेल आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी ही शिंदेंच्या अखत्यारीतील समिती बरखास्त केली असेल असं संजय राऊत म्हणाले। हा देखील आता शिंदेंना झटकाच मानला जातोय। युतीमध्ये ज्या पद्धतीनं शिवसेनेची म्हणजेच ठाकरेंची गळचेपी व्हायची आता तीच वेळ शिंदेंवर आली आहे का असा देखील प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारला जातोय। शिंदे नाराज आहेत, युतीत त्यांचं महत्त्व कमी झालंय, शिंदेंचा युतीतून बाहेर पडण्याचा एक्झिट प्लॅन तयार आहे अशा बातम्या आपण ऐकतच आहोत। त्यातच आता एकनाथ शिंदेंनी पलटवार केलाय। मला हलक्यात घेऊ नका, ज्यांनी मला हलक्यात घेतलं त्यांना मी आधीच सांगितलं होतं की मी पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता असलो तरी मी बाळासाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता आहे, त्यामुळं मला जे हलक्यात घेत आहेत त्यांनी ही गोष्ट समजून घ्यावी असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून एकनाथ शिंदे यांचा हा इशारा नेमका कोणासाठी होता याची चर्चा देखील आता सुरू झाली आहे। हा इशारा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना होता का असा देखील तर्क लावला जातोय। या व्यतिरिक्त मात्र एकनाथ शिंदेंनी दोन डाव टाकलेत। कोणते आहेत ते दोन डाव जे शिंदेंनी टाकलेत चला तर बघूया। भाजपा महापालिका निवडणुका स्वतंत्र लढणार, स्वबळावर लढणार अशी देखील चर्चा आहे आणि त्यामुळे युतीमध्ये आपण कुठेतरी मागे पडतोय हे शिंदेंना कळून चुकलंय आणि त्या दृष्टीनं शिंदेंनी दोन डाव टाकले। पहिला डाव म्हणजे मनसेसोबत युती। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आज सकाळीच राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर पोहोचले होते आणि त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। सध्या एकनाथ शिंदे यांनी पक्ष विस्तार आणि संघटना बळकट करण्याकडे लक्ष दिलंय। राज्यभरातून ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेनेत सहभागी होत आहेत। ठाकरे गटाला कमकुवत करण्याची शिंदे यांची रणनीती आहे। त्यातच मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यामुळे मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजप, शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे हे चारही पक्ष सर्वात जास्त ताकदपणाला लावतील आणि त्यामुळे भाजपला डोईजड होऊ द्यायचं नसेल तर राज ठाकरेंच्या मदतीनं मुंबई महापालिका शिंदेंच्या शिवसेनेकडे कशी राहील यासाठी एकनाथ शिंदे प्लॅनिंग करत आहेत असं बोललं जातंय। मुंबई महापालिका स्वतःकडे खेचून आणण्यात जर एकनाथ शिंदे यशस्वी झाले तर सध्या युती सरकारमध्ये त्यांची जी काही हेळसांड सुरू आहे ती बंद होईल आणि पुन्हा शिंदेंचं महत्त्व वाढेल, त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढेल। राजकारणात तुमचे कुणाशी कसे संबंध आहेत यावर तुमचं राजकीय वजन ठरत नाही तर तुमच्याकडे संख्या किती आहे यावर तुमचं वजन, तुमची बार्गेनिंग पॉवर ठरत असते। हे शिंदेंना चांगलं माहिती आहे आणि त्यामुळं आपण कमजोर पडलो तर फडणवीस आपला गेम करतील आणि आपली जागा अजित पवार मिळवतील हे शिंदेंना पक्का ठाऊक आहे। राज ठाकरेंना लोकसभेला वापरून घेतलं गेलं आणि विधानसभेला मात्र लात मारली गेली, त्यामुळे राज ठाकरेंच्या जखमेवर शिंदे फुंकर मारून त्यांना महापालिकेसाठी भाजपा आधी स्वतःच्या जवळ करत आहेत जेणेकरून राज ठाकरेंच्या माध्यमातून भाजपला व्यसन घालता येईल। आणि दुसरा डाव शिंदेंनी टाकलाय तो म्हणजे पुणे महानगरपालिकेसाठी। रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत येणार अशी चर्चा आहे। काँग्रेसच्या नवीन प्रदेशाध्यक्षांनी पुणे काँग्रेस कमिटीमध्ये जे बदल केले त्यामुळे पुण्याचे काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते पदाधिकारी नाराज असून ते सामूहिक राजीनामा देणार अशी चर्चा आहे। सोबतच कार्यकर्त्यांना विचारून चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ असं रवींद्र धंगेकर म्हणाले। आता चर्चा करू, कार्यकर्त्यांसोबत बसू आणि मग निर्णय घेऊ हे कधी बोललं जातं तर निर्णय झाल्यानंतर असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। कार्यकर्त्यांना कोणी विचारत नसतं, अगोदर नेतेच निर्णय घेत असतात मग कार्यकर्त्यांना सांगितलं जातं आणि आता हीच धंगेकरांची जी बैठक आहे जी धंगेकर म्हटले की कार्यकर्त्यांना विचारून त्यांच्यासोबत बैठक घेऊन निर्णय घेऊ, अर्थात निर्णय झालेला असेल असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय आणि त्यामुळं धंगेकरांच्या मनात काय सुरू आहे हे तर त्यांच्या वक्तव्यातून कळून चुकलंय। त्यामुळे धंगेकर भाजपच्या गळाला लागतील याआधी शिंदेंनी गळ टाकलाय
आणि दंगेकर म्हणजे काँग्रेस भाजपचे पारंपरिक विरोधी व प्रतिस्पर्धी राहिलेले आहेत। दंगेकर भाजपात गेले तर त्यांना योग्य स्थान मिळणार नाही, योग्य वागणूक मिळणार नाही। पुण्यातील भाजपचे दिग्गज नेते आहेत, त्यांच्या हाताखालीच दंगेकरांना दबून राहावं लागेल। मात्र शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत जर ते गेले तर शिंदे अख्ख्या पुण्याचं कंट्रोल दंगेकरांना देऊ शकतात आणि भाजपला देखील कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी शिंदेंना त्यांची मदत होऊ शकते, दंगेकरांची मदत होऊ शकते। पुणे महानगरपालिकेत देखील दंगेकर प्रभावी ठरू शकतात। महानगरपालिकेच्या जास्त जागा शिंदे मागू शकतील जर दंगेकर शिंदेसोबत सेनेत गेले तर। आणि त्यामुळे राज ठाकरे आणि रवींद्र दंगेकर यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आता एकनाथ शिंदे भाजपला व्यसन घालण्यात यशस्वी होतात का आणि युतीमधील आपलं स्थान पुन्हा प्राप्त करण्यात, पुन्हा बळकट करण्यात ते यशस्वी ठरतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय? एकनाथ शिंदेंनी टाकलेले हे 2 डाव यशस्वी होतील का? तुमचं मत कमेंट नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।